प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्यासाठी गेली 9 दिवस वडीगोद्री येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत। सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही। ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा सरकारने घाट घातलेला आहे आणि सरकारचा आणि जे कोणी जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत या सगळ्यांना ओबीसीमधून मराठा आरक्षण घ्यायचं आहे अशा सगळ्यांना घटनेच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून चोख उत्तर देण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून काल आम्ही 11 गाड्या घेऊन त्यांना भेटून आलोत आणि रविवारपासून सोलापूर येथे मी आणि आमचे आंदोलनकर्ते शेखर बंगाळे यासह अनेक कार्यकर्ते इथे बेमुदत आंदोलनास आमरण उपोषणास बसणार आहोत आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना आम्ही असं आवाहन करतो आहोत की आज आपली ही शेवटची घटका आहे। आज जर आपण लढलो नाही तर आपल्या आरक्षणामध्ये अतिक्रमण होणार आहे। ते अतिक्रमण थांबवण्यासाठी म्हणून आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपलं आंदोलन करून प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना पाठिंबा द्यावा असे आवाहन करतो। जय ओबीसी। 56 लाख नोंदी बाबत आपण त्याच्याबद्दल आपले काय मत आहे? या संपूर्ण नोंदी ज्या आहेत ह्या बेकायदेशीर आहेत, हे तयार केल्या गेलेल्या नोंदी आहेत। त्याचे अनेक पुरावे आम्ही मुख्यमंत्री आणि सरकारला वेळोवेळी दिलेले आहेत, परंतु सरकार मराठा मताच्या एक गट्टा मराठा मतं हे आपल्याच पक्षाला मिळावेत अशा सर्वच्या सर्व पक्षाचे धोरणं आहेत। त्यामुळे सरकार जाणीवपूर्वक त्या 54 लाख नोंदी रद्द करत नाही आणि त्या 54 लाख नोंदी जोपर्यंत रद्द होत नाही आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।